मोठी साम्राज्य केवळ मेहनतीने बनतात, कारणांनी नाही. अर्थातच लक्षात ठेवायचं की मोठं साम्राज्य जर उभा करायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला कारण द्यायचं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. नमस्कार, मी सचिन गुळिक. स्पर्धा परीक्षेच्या या विश्वामध्ये, त्याचबरोबर यूट्यूब आहे आपला HT बाय सचिन गुळिक, टेलिग्राम आहे, या सोशल मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं होतं की मेहनतीच्या जोरावरती खूप मोठा इतिहास बनवता येतो, कारणांनी कोणत्याही प्रकारचा इतिहास बनत नाही. ठीक आहे, आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने एक वेगळ्या सिरीजला सुरुवात करतोय. ती वेगळी सिरीज कोणती आहे तर गौरव महापुरुषांचा, त्याचबरोबर गौरव महान व्यक्तींचा, आणि त्या महान व्यक्तीमध्ये समाज सुधारक आणि समाज सुधारिका येतात. मग त्यांच्या जन्मदिवसानिमित्त म्हणजेच जयंतीनिमित्त आपण त्यांनी केलेल्या संपूर्ण कामाचा आढावा जो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कामाला येतोय, तर ह्या संपूर्ण आढाव्याचा आपण सुरुवात करतोय 3 जानेवारी 2023. आणि या दिवशी आज जयंती जी आहे तर महाराष्ट्रातील तमाम मुलींची क्रांतीसूर्य अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहचारिणी, महाराष्ट्रातील नाहीतर देशातील पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका, आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य केवळ स्त्री यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी आणि स्त्रियांची एज्युकेशन अर्थात शिक्षणासाठी पूर्ण आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आपण पहिल्यांदा नवीन वर्षाचं पहिलं पुष्प आपण यांच्या प्रति अर्पण करून जयंती उत्सव असेल किंवा गौरव महापुरुषांचा, समाज सुधारिकेंचा, समाज सुधारकांचा, आणि या निमित्ताने आपण पहिल्या लेक्चरचे पहिलं पुष्प हे सावित्रीबाई फुले यांना अर्पण करतोय. तत्पूर्वी नवीन वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये हिस्ट्री बाय सचिन गुळिक, त्याचबरोबर माझा प्रिव्हियसचा प्लॅटफॉर्म स्पर्धाग्राम EMPSC कट्टा, आणि माझ्यासोबत असणारे जे शिक्षक आहेत सध्याचे, ठीक आहे, या सर्वांच्या वतीने तुम्हाला नवीन वर्षाचं खूप खूप शुभेच्छा असतील. हॅपी न्यू इयर. आणि हे वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि त्याचबरोबर हेल्दी अर्थातच आरोग्यदायी, आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे किंवा तुम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात तर त्या अधिकारी होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील नववर्षाच्या. मला एक वचन तुमच्या सगळ्यांकडून पाहिजे की 2023 मध्ये जर गुरुदक्षिणा जर काय द्यायची असेल तर 2023 मध्ये तुमची पोस्ट ही आमच्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा असेल. आणि जर ही गुरुदक्षिणा तुम्ही जर देऊ इच्छित असाल तर कमेंट बॉक्समध्ये यस हा मेसेज टाकायचा आहे. कारण का तर जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्स देत नाही, दुसऱ्यांना प्रॉमिस करत नाही, तोपर्यंत आपल्या अभ्यासाला गती मिळणार नाही. तर महापुरुषांच्या आणि महान सुधारिकेंच्या किंवा ज्या ज्या समाजसुधारक समाजसुधारिका आहेत तर या महान व्यक्तींच्या जयंतीच्या या गौरवपर लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मी परत एकदा सचिन गुळिक मार्गदर्शक या नात्याने स्वागत करतोय. आज 3 जानेवारी आहे आणि 3 जानेवारीला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता 1831 3 जानेवारी, आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897. मग आपण सावित्रीबाई फुले यांच्यावरती सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर यांच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात हे सगळी डिटेल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. कारण का तर या लेक्चरसाठी जेवढी इन्फॉर्मेशन किंवा जेवढे संदर्भ ग्रंथ वाचलेले आहेत ते खूपच ताकदवान होते, आणि त्यातून एक्झाम ओरिएंटेड माहिती, नवीन नवीन किस्से तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील आणि आवडणार असतील, नक्कीच आवडणार आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलेलं आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय सावित्रीबाई फुले यांच्या लेक्चरपासून. सुरुवातीलाच आपण त्यांच्याबद्दलची प्राथमिक माहिती घेतोय. म्हणजे सुरुवातीची त्यांची प्राथमिक माहितीमध्ये त्यांचं जन्म, जन्म ठिकाण, गाव किंवा त्यांच्या तारखा वगैरे महत्त्वाच्या येतात. तर जन्म आहे 3 जानेवारी 1831 मध्ये. अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर काही वर्षांनी यांचा जन्म झालेला होता. त्यांचे वडील आहेत खंडोजी नेवसे पाटील. हे खंडोजी नेवसे पाटील मूळचे सातारचे नायगावचे, परंतु राहायला होते कुठं तर पुण्याच्या धनकवडी या भागामध्ये. बरीच मुलं धनकवडीला सुद्धा अभ्यास करतात, म्हणजे त्या कात्रजच्या भागामध्ये सुद्धा अभ्यास करतात. इथं ते वास्तव्याला होते. यांना अपत्य होतं का तर यस होतं. हे निपुत्रिक म्हणायला आपल्यामध्ये हिंमत पण नाही एवढी, आणि आपण म्हणू पण शकत नाही, आपल्याला ताकद पण नाही तेवढी, किंवा आपल्याला तो अधिकार नाहीच आहे. तर यांचं अपत्य आहे डॉक्टर यशवंत फुले, जे दत्तक सुपुत्र होते. ठीक आहे, परंतु अपत्य यशवंत फुले यांची चळवळ होती मुलींची पहिली शाळा असेल किंवा मुलींसाठी शिक्षणाची गंगा किंवा शिक्षणाची जी मोठी शिदोरी आहे तर सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर त्यांचे पती ज्योतिबा फुले या महात्मा फुले या फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केलेली होती. महत्त्वाचं, यांना पुरस्कार क्रांती ज्योती दिला जातो, हा सर्वमान्य आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका, महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका, प्रसंगी अंगावरती सेन आणि प्रसंगी अंगावरती चिखल झेलून मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या या सावित्रीबाई फुले आहेत. मग माझं पहिल्यांदा नमन असेल सावित्रीबाई फुले यांना, आणि त्याचबरोबर याच्यानंतर दुय्यम वंदन जातं हे फुले संपूर्ण दाम्पत्याला. कारण का, तर त्यांच्या कार्य आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा वसा हा वारसा हा आतापर्यंत आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेला आहे. केवळ मुली जर हे लेक्चर पाहत असतील तर तुम्हाला एक आव्हान आहे की सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनपट हा तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. जसं तुम्ही एखादं आवडीचं गाणं किंवा आवडीचा डायलॉग किंवा आवडीचं काहीतरी सेंटेन्सेस तुम्ही जसं पाठ करता, तसं सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती ही तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. हीच सावित्रीबाई फुले यांच्यासाठी तुमच्याकडूनची एक दक्षिणा दिली जाऊ शकते. ठीक आहे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. यांचा विवाह 1840 मध्ये झाला होता. ज्योतिबा फुले यांना 1834 पासून 1838 पर्यंत शाळेमध्ये टाकलेलं होतं. परंतु काही सनातनी लोकांनी काय केलं, सनातनी लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षण का देता, त्यांना तुमच्या फुलांच्या व्यवसायामध्ये मदत करायला घ्या असं सांगितल्यानंतर काय केलं, तो गोविंदराव फुले यांनी 1838 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची शाळा सोडली. परंतु इथं दोन व्यक्ती होत्या, एक होते ख्रिश्चन आणि दुसरे होते मुस्लिम. ह्या दोघांनी महात्मा फुले यांची कॅपॅसिटी किंवा यांची मध्ये असणारी ताकद ओळखली आणि त्यांना सांगितलं की मुलगा चांगला आहे आणि हुशार आहे तर त्यांना शिकवायला टाका तुम्ही. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, तर पुण्याच्या एका स्कूलमध्ये त्यांना टाकलं होतं, मिशनरीच्या स्कूलमध्ये, जो इंग्लिश मिडियमचं स्कूल होतं. साधारणतः यांचा विवाह 1840 मध्ये झाला होता, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की महात्मा फुले यांचा वाडा जो आहे तो गंजपेठेमध्ये आहे. त्या वाड्याला तुम्ही अवश्य एक वेळ भेट दिली पाहिजे जर तुम्ही बाहेरून येत असाल तर, किंवा पुण्यामध्ये जर राहत असाल तर. अशा प्रेरणादायी स्थळांना तुम्हाला भेट देणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर ती जागा आणि तिथं असणाऱ्या ज्या वास्तू आहेत तर या महान पुरुषांची महती सांगतात, त्याचं कार्य सांगायला मागे पडत नाहीत. मग तुम्ही शिकायला का मागे पडता. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले अर्थात त्यांच्या सुपत्नी ज्या आहेत सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांचं नायगाव या ठिकाणी, तालुका खंडाळा आणि जिल्हा सातारा आहे. तर सावित्रीबाई फुले यांचं जन्मघर हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून. कदाचित या जिल्ह्यामधून, या तालुक्यामधून आणि नायगावमधून खूप सारे स्टुडंट आहेत. कदाचित तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत नसाल तर मी तुम्हाला भाग्यवान म्हणतो. कारण का, तर तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्या गावातून, त्यांच्या तालुक्यातून किंवा त्यांच्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला वसा आणि वारसा अशा महान दाम्पत्याचा लाभलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण एकदा. 1841 मध्ये विवाहानंतर मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासोबत सावित्रीबाई फुले काय करत होत्या, तर तिथं शिकत होत्या. म्हणजेच त्यांच्यासोबत कोण होत्या, तर सगुणाबाई क्षीरसागर शिकत होत्या. सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर या मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या होत्या. सुरुवातीला अक्षरांची ओळख तर झाली पाहिजे. प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवातीलाच घरामध्ये लग्नानंतर अक्षरांची ओळख करून दिलेली होती. परंतु सोनाराने कान टोचावे या पद्धतीने त्यांनी काय केलं, तर या मिचेल यांच्या स्कूलमध्ये, मिसेस मिचेल यांच्या स्कूलमध्ये अक्षरांच्या पुढच्या ओळखीसाठी सावित्रीबाई फुले यांना तिथं पाठवण्यात आलेलं होतं. पुढे यांना प्रेरणा कोणाकडून घेतली होती, तर महात्मा फुले यांनी प्रेरणा आपण बघितलं थॉमस पेन यांच्याकडून घेतली. परंतु इथं आहेत कोण, तर थॉमस क्लर्क यांचे जीवनचरित्र सावित्रीबाई फुले यांनी वाचलं आपल्या कारकिर्दीमध्ये जेव्हा अक्षरांची ओळख झाली, आणि थॉमस क्लर्क यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि सावित्रीबाई फुले यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व टोटली वेगळं आहे. पुढे जाऊया. 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये, तर हे तात्यासाहेब भिडे यांचं नाव लक्षात ठेवा. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये काय केलं, तर पहिली शाळा जी सुरू केली ते त्या शाळेमध्ये मुलींना शिक्षिका मिळत नव्हती आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं, तर घरच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना सांगितले की आता जबाबदारी पार पाडण्याची आणि पूर्ण करण्याची तुमच्यावरती वेळ आलेली आहे, म्हणून स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं. तर प्रश्न बनतो की पहिल्यांदा कोणत्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं, तर ही पहिली शाळा आहे भिडेवाड्यामध्ये. 1 जानेवारी 1818 म्हणजेच कालचाच दिवस आहे नववर्षाच्या निमित्ताने. इथं बऱ्याच तारखा तुम्हाला मिळून जातात. 1 ऑगस्ट आहे, दुसरी 1 जानेवारीची आहे. तर या तारखेला भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि देशातील भारतीय समाज सुधारकांनी केलेली सुरू ही भारतातील पहिली महत्त्वाची शाळा आहे जी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. 1849 मध्ये वंचितांच्या शिक्षणासाठी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत गृहत्याग केला होता, म्हणजे घराचा त्याग केला होता. आता हा किस्सा किंवा ही गंमत काय आहे किंवा ही इन्सिडेंट काय होता, तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे वडील आहेत गोविंदराव, तर या गोविंदरावांना काय केलं,
तर सनातनी लोकांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले काहीतरी वेगळं करतायत आणि ते धर्मभ्रष्ट करायला चाललेत किंवा समाजातून बहिष्कृत केले जाऊ शकता, अशी भीती घातल्यानंतर गोविंदराव फुले घाबरले आणि त्यांनी काय केलं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे 2 ऑप्शन दिलं, हे समाज सुधारणेचं जे काय काम करतात तर ते तो सोडून द्या, म्हणजे माझ्या घरात राहता येईल, नसेल तर घराचा त्याग करा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला सांगितलं आवाज देऊन की जे साहित्य आहे ते पटकन गोळा कर, आपल्याला घर सोडावं लागतंय. ही हिंमत होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये. कारण का तर त्यांनी समाज सुधारण्याचा वसा आणि वारसा घेतला होता आणि तुरंत त्यांनी काय केलं, घराचा त्याग केला. आणि घराचा त्याग केल्यानंतर त्यांचे जे मुस्लिम बंधू होते, मुस्लिम भाऊ होते किंवा मुस्लिम सोबती होते, सहकारी होते, तर यांच्या घरामध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही कालावधीपर्यंत राहिले. नंतर गंजपेठेमध्ये महात्मा फुले वाडा आपण ज्याला म्हणतो, तर तिथं कायमस्वरूपी वास्तव्याला राहिलेले होते. तर अशा पद्धतीनं घराचा त्याग त्यांनी केला होता. पुढची माहिती सांगण्याच्या अगोदर मी काही बॅचेसची सूचना देतो तुम्हाला. 1 ते 5 जानेवारी पर्यंत आपली ऑफर आहे. कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच आहे. साधारणतः याची 1000 रुपये फी आहे, परंतु तुम्हाला हे ऑफरमध्ये 750 रुपयाला मिळून जाते. आधुनिक भारताचा इतिहास आहे, हे याची फी जी आहे तर 1250 रुपये आहे, परंतु ही फी तुम्हाला इथं 900 रुपयेमध्ये ही राज्यसेवेची बॅच मिळते. ऑफर फक्त 5 तारखेपर्यंतच आहे. यानंतर डिपार्टमेंट PSIची एक बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कालावधीपर्यंत व्हिडिओ पाहता येतात, कारण मला माहिती आहे की हे सगळे बांधव आपल्या शासन सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेसाठी रात्रंदिवस काम करत राहतात. मग वेळ नाही मिळणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करतोय तर 900 रुपयामध्ये अनलिमिटेड कालावधीसाठी मायक्रो नोट्स देतोय आणि तुम्हाला या बॅचमधून 100% फायदा होणार आहे. अजून एक बॅच आहे की महाराष्ट्रातील त्याचबरोबर भारतातील समाजसुधारक. ऑफरमध्ये तुम्हाला 450 रुपयाला बॅच मिळते, तशी तुम्हाला 750 रुपयामध्ये खरेदी करायला लागणार आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला सगळे समाजसुधारक जसे रेकॉर्ड होतात, सगळे व्हिडिओज रेकॉर्ड होतात, नव्याने सगळा डाटा नवीन आहे, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ याच्या सहित हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तर पटकन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे तुम्हाला. हिस्ट्री बाय सचिन गोळीक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर करा आणि मग ह्या सगळ्या बॅचेस दिसतात. तुम्हाला जी बॅच गरजेची आहे, आवश्यक वाटते ती बॅच तिथं जाऊन परचेस करा. ऑनलाईन पेमेंट केलं तरी चालेल किंवा पेमेंटचा काही इश्यू असेल तर तुम्ही मला या नंबरवरती माझ्या कॉल करू शकता. ठीक आहे. यानंतर आपण सावित्रीबाई फुले यांच्या पुढच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनाक्रमावरती उडी मारतोय. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक कोण होते हा प्रश्न MPSCने लेटेस्टमध्ये विचारलेला आहे. तर यामध्ये शिक्षक होते केशव भवाळकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सखाराम परांजपे. तर ह्या महत्त्वाच्या काही शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षण दिलेलं होतं. पुढे जात असताना आपण बघतोय 1 मे 1849 मध्ये सावित्रीबाई फुले यांना किंवा फुले दाम्पत्यांना जेव्हा घराचा त्याग करायचा होता तर त्यावेळी त्यांना जो आश्रय दिलेला होता तो उस्मान भाई शेख या मुस्लिम दाम्पत्यांनी आश्रय दिलेला होता. मग इथं पुणे या ठिकाणी 1849 मध्ये उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये प्रौढांच्या शाळेची स्थापना केलेली होती आणि सावित्रीबाई फुले इथं अध्यापनाचं काम करत होत्या. आता ही प्रौढांची शाळा जी आहे तर ही काय आहे तर महाराष्ट्र सरकार 2000 नंतर ऍक्टिव्ह होतं भारत सरकार की प्रौढांना पण शिकवलं पाहिजे. तर प्रौढांना म्हणजेच काय तर दिवसभर काम करणारे आणि दिवसभर शेती करणारे आणि दिवसभर मजुरी करणारे जी लोक आहेत तर ह्या सगळ्या लोकांना पण अक्षरांची ओळख झाली पाहिजे. म्हणून रात्रीच्या वेळी जशी रात्रशाळा असते तशाच पद्धतीने रात्री किंवा दिवसा जे प्रौढ व्यक्ती अवेलेबल आहेत तर त्यांना शिकवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी करत होते. मग रात्रशाळेची संकल्पना सावित्रीबाई फुले यांची आहे आणि त्याचबरोबर प्रौढांच्या शाळेची संकल्पना भारताला जर देणगी दिली असेल तर ती सावित्रीबाई फुले यांनीच दिलेली होती. यानंतर 1851 मध्ये जॉन वॉर्डन यांची शाळांना भेट दिलेली होती. जॉन वॉर्डन या अधिकाऱ्याने महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या शाळा सुरू केलेल्या होत्या तर यांना भेट दिली होती. मग या शाळेंना भेट देत असताना जशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले पूर्ण ताकदीनिशी काम करतात, शाळा स्थापन करण्यापासून ते पळ चालवण्यापर्यंत, फंडिंग गोळा करण्यापासून सनातन्यांचा विरोध पत्करण्यापर्यंत, तर तशाच पद्धतीने सावित्रीबाई फुले या त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या पतीसोबत काम करत होत्या. म्हणून इथं जॉन वॉर्डन यांनी सावित्रीबाई फुले यांचं खूप छान शब्दामध्ये कौतुक केलं. ते कौतुकाचे शब्द आहेत की ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नींचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कारण का तर या पत्नी त्यांचं काम ह्या सार्थकी लावत होत्या, बरोबर. आणि म्हणूनच इथं जॉन वॉर्डन यांनी सावित्रीबाई फुले यांचं कौतुक करावे तेवढे थोडंच आहे असं सांगितलं होतं. ही गोष्ट आहे 1851-52 ची. विचार करा त्या कालावधीमध्ये संपूर्ण जग तुम्हाला खायला उठलेलं असतं, अशा वेळी तुम्ही कुठेतरी जगण्याच्या उमेदीने काम करत असता,
म्हणजे संपूर्ण जगाचा तुम्हाला विरोध होत असतो, त्यावेळी तुम्ही काय करता, तर कुठेतरी फिनिक्स पक्षाप्रमाणे एक उंच झेप घेत असता आणि त्या झेपेमध्ये तुमचं शैक्षणिक कार्य आणि त्यामध्ये अशा प्रकारचं कौतुक होतं. त्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती त्या दाम्पत्यासाठी. 1852 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे शैक्षणिक कार्य सुरू केलं होतं 1848 पासून 52 पर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त शाळा सुरू केल्या होत्या. मग त्यावेळी डेक्कन महाविद्यालयाचे किंवा डेक्कन कॉलेजचे जे प्राचार्य होते मेजर कॅन्डी, हे मेजर कॅन्डी यांना दखल घ्यावी लागली होती आणि मग मेजर कॅन्डीने पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये फुले दाम्पत्याचा सत्कार केलेला होता. बरं, सत्कारच नाही केला तर मेजर कॅन्डी यांनी महात्मा फुले यांच्या शाळांना पुस्तकांची भेट दिलेली होती. सगळ्या शाळांना पुस्तकं जर कोणी दिली असतील तर मेजर कॅन्डी यांनी दिली. बरं, एवढ्यावरतीच नाही थांबले. यांनी काय केलं, दक्षिणा प्राइज निधी किंवा दक्षिणा प्राइज फंडातून महात्मा फुले यांच्या शाळेला महिना 25 रुपयाची देणगी दिली. हीच देणगी पुढे जाऊन त्यांनी 75 रुपये केलेली होती. हे सुद्धा इतिहास साक्षीदार आहे. यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न बनू शकतो. पुढे जाऊया. 1852 मध्ये शाळांची तपासणी आणि आदर्श शिक्षिका अशा प्रकारचा अभिप्राय इथं मेजर कॅन्डी यांनी सावित्रीबाई फुले यांना दिला होता. तर दोन प्रकारची नावं आली, जॉन वॉर्डन आणि दुसरे आले होते मेजर कॅन्डी. ह्या दोघांनी पण कोणाचं कौतुक केलं असेल तर सावित्रीबाई फुले यांचं कौतुक केलं. कारण का, तर त्यावेळी मनुस्मृती किंवा मनुवादी संस्कृतीमध्ये स्त्रियांना जगण्याचा आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना आपल्या पतीला बरोबर आपल्या त्या कामामध्ये योग्य साथ देण्यामध्ये जी भूमिका पार पाडतात अशा महान व्यक्तीचा सत्कार होणं आणि कर्तव्याचा गौरव होणं कामच होतं किंवा साधक होतं. म्हणून यांनी काय केलं, गौरव केलेला होता. 1852 मध्ये पुण्याचे कलेक्टर होते जोन्स आणि यांच्या ज्या पत्नी आहेत E.C. जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जाती धर्माच्या स्त्रियांसाठी त्यांनी मकर संक्रांती आणि तिळगुळाचा कार्यक्रम केला होता याच जानेवारी महिन्यामध्ये. लक्षात ठेवा, कारण का, तर इथे एक शब्द टाकलेला आहे सर्व जातीच्या आणि सर्व धर्मांच्या स्त्रियांसाठी. सावित्रीबाई फुले या कार्यक्रमाच्या वेळी काय करत होत्या, तर दाराच्या समोर असणाऱ्या एका पूर्ण प्लेन जागेवरती एक कपडा अंथरून द्यायचा किंवा बसायचं जे ठिकाण असतं तर त्याच्यावरती एक पूर्ण कागद टाकून द्यायचा. म्हणजेच तिथं येणाऱ्या ब्राह्मण स्त्रियांपासून मराठापर्यंत, रामोशीपासून मांग महार संपूर्ण जाती धर्माच्या स्त्रिया ह्या कुठं उंच आणि उतार नसायला पाहिजे तर ते एकाच जागेमध्ये एकाच प्लेन कपड्यावरती बसतील. म्हणजेच काय, तर इक्वॅलिटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यामध्ये जी समानता आहे तर ही सावित्रीबाई फुले ह्या हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्या स्त्रियांमध्ये ही बीज रोवली जात होती. सावित्रीबाई फुले यांचं कामाचं कौतुक करत असताना आपण पुढे त्यांच्या माहितीचा संपूर्ण आढावा घेत आहोतच इथं. तर अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये सावित्रीबाई फुले यांनी कशा पद्धतीनं काम केलं होतं, तर भलेही शाळा आपण इतर जाती धर्मांच्या मुलांसाठी मुलींसाठी सुरू करतच आहोत, परंतु मागासलेल्या जाती जमातीमध्ये जर शिक्षण दिलं तर त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होऊन जाईल आणि जर जाणीव झाली तर तो अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच त्यांना नैसर्गिक अधिकार पुनर्प्राप्तीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये कामाला सुरुवात ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबतच केलेली होती. मग कशा पद्धतीनं, तर 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये, लक्षात ठेवा पुण्यामध्ये खूप साऱ्या पेठा आहेत, पूर्ण आठवडा तर भरतोच पण आठवड्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या पेठा येऊन जातात. तर वेताळ पेठेमध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली होती. मी तुम्हाला युट्यूबच्या किंवा वेगवेगळ्या गुगलच्या माध्यमातून हे सगळे फोटो दाखवण्याचा तंतोतंत प्रयत्न करतोय. तर ही वेताळ पेठेसाठी अस्पृश्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेली ही पहिली शाळा होती. या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका, कारण अस्पृश्यांच्या शाळेमध्ये शिक्षिका मिळणं खूप अवघड होतं आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांनी सुरुवातीला त्या पेठेमध्ये शिकवण्याचं काम केलेलं होतं. 1852 मध्ये महिला सेवा मंडळाची सावित्रीबाई फुले यांनी स्थापना केली. सावित्रीबाई फुले स्वतः या महिला सेवा मंडळाच्या सचिव होत्या. मग या महिला सेवा मंडळाची स्थापना कोणत्या कारणासाठी केली होती, तर महिलांना आर्थिक सक्षमताच कोणत्या प्रकारची नव्हती. मग जोपर्यंत महिला आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिला स्वाभिमानाने जगता येत नाही आणि म्हणूनच इथं सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महिला सेवा मंडळाची स्थापना 1852 मध्ये केलेली होती. बरं, याच्या स्थापनेमध्ये महत्वाची मदत कोणाची मिळाली होती, तर E.C. जोन्स, अर्थातच पुण्याचे कलेक्टर जे आहे तर यांच्या पत्नी E.C. जोन्स यांची सर्वतोपरी मदत सावित्रीबाई फुले यांना झाली होती. 1852 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आत्यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले यांनी काय केलं, तर महार मांग लोकास विद्या शिकवणारी मंडळी जेव्हा सुरू केली ही संस्था, तर त्यामध्ये मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव परांजपे, गोवंडे सगळे लोक महत्वाचे सहभागी होते. मग यामध्ये 1852 मध्ये महार मांग लोकास विद्या शिकवणारी जेव्हा मंडळी स्थापन केली तर स्त्रियांची बाजू आणि स्त्रियांना शिक्षण कोणी द्यायचं, तर तिथं शिक्षिका म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले सुद्धा त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढे जाऊया. 1868 मध्ये घरचा पाण्याचा हौद महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी
ओपन केलेला होता अस्पृश्यांसाठी किंवा बहुजनांसाठी. आता त्याचं कारण काय आहे तर 1866 पासून 1869 पर्यंत महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आलेला होता. आणि या दुष्काळाच्या कालावधीमध्ये गंमत सांगायची तर इथं की गावाच्या बाहेर खराब जे पाणी आहे की ज्या पाण्यामध्ये जनावरं आंघोळ करतात हे पाणी सुद्धा अस्पृश्यांसाठी पिण्याला दिलं जात नव्हतं. म्हणजे एवढी विचित्र अवस्था होती. मग तुम्ही जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं एक पिक्चर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून, महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पिक्चरचं नाव आहे. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला अस्पृश्यतेचे चटके सहन करणारी जाती समुदायाचा तुम्हाला तो त्रास दाखवलेला आहे की गळ्यामध्ये मडकं बांधायचं कारण का तर थुंकायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागं कमरेला खराटा बांधायचा कारण का तर पायाचे ठसे पाठीमागं उठू नये म्हणजे ठशांचा विटाळ होत होता या सनातनी महाराष्ट्रातील विशेष लोकांना. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता निघायचं कारण का तर 12 वाजता सूर्य अगदी डोक्यावर असतो, सावली त्याची पूर्ण पायात असते, सावलीचा विटाळ होत होता. आणि बाहेरून रस्त्यावरून जात असताना हातामध्ये काठी घेऊन ती काठी खाणत जायची किंवा रस्त्यावरती मारत जायचं, आवाज करत जायचं. कारण का तर आवाज आला म्हणजेच काय तर या रस्त्याने अस्पृश्य येतोय, मग आपण आपला रस्ता बदलला पाहिजे. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये, एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये भीमा कोरेगावची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये स्वाभिमानाची लढाई होती, ती आत्मसन्मानाची लढाई होती. ती लढाई होती आपल्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि इज्जतीसाठी. म्हणून ती लढाई 834 × 834 विरुद्ध 28,000ची फौज होती. इथं तुम्हाला वेगवेगळे रेफरन्सेस सापडतात लाईक यूट्यूब किंवा विकिपीडिया वगैरे. तर अशा पद्धतीनं या अस्पृश्य समुदायाला त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आणि म्हणूनच दुष्काळाच्या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी गंजपेठेमध्ये आज ही विहीर आपल्याला बघायला मिळते. हीच विहीर आहे, साक्षीदार आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पिण्याचं पाणी ओपन करून दिलेलं होतं. पुढे जात असताना आपण बघतोय 1849-50 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे असेल, सातारा असेल आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळांची स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी काय केलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाळा सुरू झाली की महिला शिक्षिका मिळायच्या नाहीत आणि म्हणून सावित्रीबाई फुले काही दिवस त्या शाळेमध्ये काय करायच्या, शिक्षिकेचं काम करायचं म्हणजे इतर लोकांना थोडीशी प्रेरणा मिळेल. आणि प्रेरणा मिळाली की मग सावित्रीबाई फुले नंतर पुण्याला शिफ्ट होऊन जात होत्या. 1855 मध्ये त्यांनी रात्रशाळेची स्थापना केली. ही रात्रशाळा महात्मा ज्योतिबा फुले अर्थातच या फुले दाम्पत्याने सुरू केलेली पहिली रात्रशाळा आहे. या रात्रशाळेमध्ये शिकत होतो कोण कोण, दिवसभर काम करणारे कामगार होते, दिवसभर आपल्या शेतामध्ये राबणारे शेतकरी होते आणि दिवसभर मजुरी करणारे मजूर वर्ग होता. आणि यांना रात्रीचं अक्षरांची ओळख व्हावी त्याच्यासाठी जशी प्रौढांची शाळा तशाच पद्धतीने तर रात्रशाळेची स्थापना केली. आणि सावित्रीबाई फुले या रात्रशाळेमध्ये दिवसा म्हणजे प्रत्येक दिवशी 2 तास त्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम करायचे, ती जबाबदारी त्यांच्यावरती होती. 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली असेल तर त्याला सर्वात मोठा सपोर्ट हा सावित्रीबाई फुले यांचा होता. बघा मी तुम्हाला इतर वेगवेगळ्या ठिकाणी सांगत असतो नेहमी की पुणेरी पाटी खूप प्रसिद्ध आहे सध्याची, परंतु त्यावेळी आपल्या घराच्या बाहेर अशा पद्धतीचं पाटी कोणी लावण्याची ताकद होऊ शकते का की विधवा स्त्रियांनो तुम्ही आमच्या घरामध्ये या म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये या आणि बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये येऊन तुम्ही आपल्या बाळाचा सुखरूप जन्म द्या. बाळाला तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख ही गुपित ठेवली जाईल, गोपनीय ठेवली जाईल. तुम्ही बाळाला इथंच ठेवू शकता किंवा घेऊन जाऊ शकता, पहिला नियम आहे किंवा वेगवेगळ्या अटी होत्या. आणि अशा केल्यानंतर तुमचं सासरचं आणि माहेरचं हे दोन्ही ठिकाणचं नाव हे तुम्ही व्यवस्थित आहे अशाच पद्धतीने ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचं तुमच्या इज्जत असेल, तुमचा स्वाभिमान असेल, आत्मसन्मान असेल त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहणार नाही. हे महात्मा फुले यांच्या घरावरची पाठी होती आणि त्याला सर्वात मोठा सपोर्ट जर कोणाचा असेल तर सावित्रीबाई फुले यांचा होता. मग तिथं येणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या बाळंत व्हायच्या, बाळ तिथंच ठेवायचं आणि त्याचं संगोपन या सावित्रीबाई फुले स्वतः करायच्या. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं काम करण्याचं धाडस फक्त तत्कालीन कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्याकडेच होतं. 1860 मध्ये विधवा पुनर्विवाहाला सावित्रीबाई फुले यांनी सहाय्य केलं किंवा मदत केलेली होती. 1864 मध्ये अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली. आता हे अनाथ बालकाश्रम प्रकार काय, परीक्षेला आलेला प्रश्न आहे, बालिकाश्रम आणि बालकाश्रम. तर लक्षात ठेवा, महर्षी कर्वे जे आहे तर हे बालकांसाठी काम नव्हते करत तर हे महिलांसाठी काम करत होते, म्हणजेच ते बालिकाश्रमाची स्थापना त्यांनी केलेली होती. परंतु इथं महात्मा फुले जे आहे तर यांना माहित नव्हतं की एखाद्या
गरोदर असणाऱ्या विधवा स्त्रीच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे, आणि म्हणून याची स्थापना जी आहे तर ही बालकाश्रम या फॉर्मॅटमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता येऊ शकते. जोड्या लावाला हाच प्रश्न आला होता, तुम्ही सगळ्यांनी तो सोडवलेला आहे 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत. तर अशा पद्धतीने अनाथ बालिकाश्रमाचे हे अनाथ बालिकाश्रम पुणे या ठिकाणी सुरू केलं, आणि त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे जाऊया आपण थोडंसं. सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी कोण कोण होत्या ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर फातिमा शेख आहेत. फातिमा शेख म्हणजेच कोण, तर उस्मान शेख यांच्या पत्नी आहेत, आणि या उस्मान शेख यांच्या पत्नीने सावित्रीबाई फुले यांच्या सोबत सुरुवातीला शिक्षिका म्हणून काम केलेलं होतं. दुसऱ्या शिक्षिका आहेत शांताबाई चौधरी, सरस्वतीबाई गोवंडे म्हणजे सदाशिव गोवंडे जे आहेत तर यांच्या पत्नी सरस्वतीबाई गोवंडे, सगुणाबाई क्षीरसागर आणि सरस्वतीबाई जोशी ह्या वेगवेगळ्या स्त्रिया सावित्रीबाई फुले यांच्या एक वेळच्या सहकारी शिक्षिका होत्या. ठीक आहे, फक्त मैत्रिणी नव्हत्या तर शिक्षिका होत्या. मग मला मुलींना हे सांगायचे की आपल्या मैत्रिणी हे अशाच पद्धतीच्या असायला पाहिजेत की जशा सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. ठीक आहे, आपल्या प्रगतीबद्दल नेहमी आपल्या सर्कलमध्ये बोलणारे मित्र आणि मैत्रिणी ठेवा. सत्यशोधक समाजाचं कार्य आणि काय पद्धत आहे. सावित्रीबाई फुले यांना नेहमी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबतच शिकलं जातं आणि वाचलं जातं, परंतु आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इत्यंभूत आणि वेगळी इन्फॉर्मेशन देण्याचा तंतोतंत प्रयत्न करतोय. लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची एक माहिती देऊन जाते. तुम्ही 9 वर्षाचं काहीतरी प्लान केला असेल, 9 वर्षाचं काहीतरी प्रॉमिस केलं असेल, त्याच्यामध्ये हे पण प्रॉमिस करा की जी इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲक्युरेट दिली जाते ती शेवटपर्यंत बघायचं आहे. ठीक आहे, चलो. तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुण्यामध्ये केलेली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 25 डिसेंबर 1873 मध्ये, लक्षात ठेवा सप्टेंबर आणि डिसेंबर आलं तर सीताराम आल्हाट आणि राधाबाई निमकर जे आहेत तर यांच्या विवाह दरम्यान राधाबाई निमकर ह्या विधवा होत्या. लक्षात ठेवा राधाबाई निमकर जे आहेत तर या खूपच खचलेल्या होत्या, मग मानसिकरित्या आणि वैचारिकरित्या, पण त्यांना मोरल सपोर्टची गरज असते. अच्छा, तुम्ही पण एमपीएससी करत असताना खूप थकतो, आपल्याजवळ हक्काचं बोलणारं कोणीच नसतं, म्हणून कोणाला तरी बोलत चला जेणेकरून आपल्या अभ्यासाचा मार्ग मोकळा होऊन जातो आणि जे काय आतमध्ये साचलेलं असतं ते पटकन बाहेर निघून जातं. तशाच पद्धतीनं राधाबाई निमकर यांच्या विवाहाच्या दरम्यान राधाबाईंना मानसिक आणि वैचारिक आधार देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्यांच्या कामामध्ये हातभार लावणाऱ्या सावित्रीबाई फुले जे आहेत तर यांनी त्यांना मानसिक आणि वैचारिक आधार दिला होता. 1875 ते 78 मध्ये सत्यशोधक समाजाच्या वर्गणीदार सावित्रीबाई फुले राहिल्या होत्या. मग ठराविक रक्कम यांनी सत्यशोधक समाजाला देव केलेली होती. 1891 मध्ये 1890 नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर 1891 मध्ये सासवड या ठिकाणी पहिलं सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालेलं होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षा स्वतः सावित्रीबाई फुले या राहिलेल्या होत्या. त्यानंतर 1893 ला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष सुद्धा सावित्रीबाई फुलेच राहिल्या होत्या. मग याच मध्ये सत्यशोधक समाजाचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव मात्र इथं काय केला होता तर विश्रामरामजी घोले यांनी मांडलेला होता. पुढे जाऊया थोडंसं. 1875 ते 1877 मध्ये या कालावधीमध्ये म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1876 पासून अर्थात 1877 मध्ये प्रचंड मोठा संपूर्ण भारतामध्ये दुष्काळ आलेला होता. आता हा कालावधी येतो लॉर्ड लिटन याचा, आणि लिटनच्या कालावधीमध्ये 1877 मध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आलेला होता. पुण्यामध्ये काही लोकांना राहणं, जेवण किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत होतं. त्याच कालावधीमध्ये पुण्याच्या परिसरामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्याने जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी 52 अन्नक्षेत्र उभा केले होते, आणि या अन्नक्षेत्रामध्ये स्वतः सावित्रीबाई फुले या जेवण बनवण्याचं काम सुद्धा करत होत्या. आणि सगळी 52 अन्नक्षेत्र जे आहेत हे सत्यशोधक समाजाच्या वतीने चालवली जात होते. मग याच्यामध्ये हे दुष्काळ निवारणाचं कामाचं नेतृत्व महात्मा फुले आणि फुले दाम्पत्याने आपल्या खांद्यावरती पेललेलं होतं. मग याच्यामध्ये यांना मदत कोण करत होते तर डॉक्टर शिवप्पा हे महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वतोपरी मदत करत होते. यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे या नावावरती, हे नाव लक्षात ठेवा. फेब्रुवारी 1889 मध्ये डॉक्टर यशवंत आणि हडपसरच्या ससाने नगर या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानोबा ससाने यांची जी मुलगी आहे लक्ष्मी किंवा यांना म्हटलं जातं राधाबाई, तर यांच्याबरोबर दत्तक सुपुत्र यशवंत यांचा विवाह लावून दिला. काही पुस्तकामध्ये तुम्हाला आंतरजातीय विवाहाचा संदर्भ सापडून जातो, परंतु आपण सिंपल एक शब्द वापरतो, त्यांचा विवाह लावून दिलेला होता. याच्या पूर्वी अजून एक मला याच्यामध्ये सांगायचं आहे की मुलांसाठी काय केलं होतं, अर्थातच इथं असणाऱ्या लहान मुलांसाठी विक्टोरिया आश्रमाची स्थापना केली आणि ती मुलांसाठी विक्टोरिया आश्रम सुरू केलं होतं. तर यावरती तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारलेला आहे की विक्टोरिया
व्हिक्टोरिया आश्रम खालीलपैकी कोणत्या घटकासाठी सुरू केला होता? तर हा व्हिक्टोरिया आश्रम मुलांसाठी, मुलं म्हणजेच मुलं किंवा मुली यांच्यासाठी सुरू केला होता. इथे एक तुमचा प्रश्न 100% बनून जातो. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जेव्हा निधन झालं तर त्यावेळी दीनबंधू असेल, त्याचबरोबर दीनबंधू ऑलरेडी नारायण मेघाजी लोखंडे मुंबईमधून चालवतच होते, परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचं अधुरं जे काम आहे तर सावित्रीबाई फुले यांनी ते पूर्णत्वास नेण्यास आपल्या पद्धतीनं 1897च्या 10 मार्च पर्यंत पूर्ण ताकदीने काम करायला सुरुवात केली होती. मग यामध्ये पुस्तक राहिलेलं प्रकाशित करणे असो किंवा महात्मा फुले यांचं सत्यशोधक समाजाचं काम असो किंवा आंतरजाती विवाहाला समर्थन असो किंवा संमती वयाचा कायदा असो, तर अनेक सामाजिक घटकांमध्ये सावित्रीबाई फुले यांचं अधुरं काम महात्मा फुले यांचं पुढे चालवलेलं होतं. त्यानंतर बालहत्या प्रतिबंध ग्रह 1863 मध्ये सुरू केलं होतं. आपल्याच घरामध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह सुरू केलं आणि त्याचबरोबर इथं बालकाश्रमाची स्थापना, मी परत एकदा हेच शब्द मुद्दाम टाकतोय, बालकाश्रमाची स्थापना सुद्धा तिथे केली होती. आता याच दरम्यान बालकाश्रम आणि प्रतिबंधक ग्रह का, तर त्यांना एक मुलगी, एक विधवा अशा पद्धतीत दिसलेली होती त्यांना, की इव्हन बालविवाहाची प्रथा खूप मोठी अस्तित्वात होती. आणि बालविवाहाच्या प्रथेमुळे इथं गंमत काय होती, तर ही 6 ते 10 वर्षाची असताना तिचा विवाह हा 30 ते 50 वर्ष किंवा 60 वर्षाच्या एका व्यक्तीबरोबर लावला जात होता. आणि मग इथं प्लस जर 20 केले तर हा व्यक्ती ढगात जाणार आहे, ठीक आहे. आणि मग इथं प्लस जर 20 केलं तर ही 30ची होणार आहे मुलगी किंवा इथं साधारणतः 26ची होणार आहे. मग ऐन यौवनात असताना त्या मुलीकडून एखादं चुकून वेगळं जर पाऊल पडलं तर मग इथं काय होणार आहे की अशा पद्धतीनं त्या मुलीच्या सासरची आणि माहेरची दोन्ही ठिकाणची काय होणार आहे, तर अब्रूचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणूनच इथं अशा मुली काय करत होत्या, तर स्वतःचा बळी देत होत्या किंवा स्वतः सुसाईड करत होत्या, स्वहत्या करत होत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंना हा प्रॉब्लेम समजला आणि म्हणूनच त्यांनी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली होती. मुलींनो, अर्थातच ज्या विधवा आहेत किंवा अशा प्रॉब्लेमला फेस करणारे आहेत तर तुम्ही या तुमची माहिती गोपनीय ठेवली जाईल. मी इत्थंभूत माहिती अगोदर सांगितलेलीच आहे. तर नातू घराण्यातील, लक्षात ठेवा, नातू घराणे म्हणजेच कोण होते, तर ब्राह्मण घराण्यातील काशीबाई नावाच्या एका विधवेचा मुलगा ज्यांचं नाव होतं यशवंत यांना सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्य यांनी दत्तक घेतलं. त्यांना पुढे डॉक्टर बनवलेलं होतं. 4 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांनी त्यांच्या बालहत्या प्रतिबंध ग्रहामध्ये बाळंत झालेल्या होत्या, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. 1884 मध्ये 35 ब्राह्मण विधवांनी आपली बाळंतपणं हे बालहत्या प्रतिबंध ग्रहात 1863 सालच्या तिथं पार पाडलेली होती. 1887 मध्ये आपले उईल पत्रामध्ये वारसदार म्हणून डॉक्टर यशवंत यांचं नाव लावलेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि जर तुम्ही कधी गंजपेठेत फुले वाड्याला जर व्हिजिट केली तर त्या ठिकाणी तुम्हाला हेच उईल पत्र तिथं तुम्हाला दिसून येतं. यामध्ये सांगितलेलं आहे काय, तर वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती आणि वेगवेगळ्या प्रकारची माझी जी मालमत्ता आहे स्थावर जंगम, तर याचा वारसदार फक्त आणि फक्त यशवंत असतील, ठीक आहे, इतर कोणीही नाही. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांची इच्छा होती की मला महात्मा फुले वाड्यामध्येच दफन करावं किंवा एक संदर्भ वाचत होतो त्यामध्ये आलं वाचनामध्ये, परंतु ती इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. दुसरी गोष्ट, जे महात्मा फुले यांच्या अंत्यविधीच्या वेळी पुढं एक मडकं घेऊन चालण्याची एक प्रथा असते आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि अशा पद्धतीनं हे मडकं सुद्धा घेऊन जाण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला, परंतु या डॉक्टर यशवंत यांना समाजकंटकांनी नकार दिलेला होता. शेवटी अग्नी सुद्धा लावून दिलेला नव्हता. असेही संदर्भ आपल्याला सापडून जातात. एका महापुरुषाच्या बाबतीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र घटना त्यांना अनुभवायला येतात, मग ते जिवंत असताना सुद्धा आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा. तर सावित्रीबाई फुले या त्या काळी समाजाकडून अवहेलना कशा पद्धतीनं होत होती, समाजाकडून विटंबना कशा पद्धतीनं त्यांची होत होती. तर पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या खूप जास्त वाढत होती. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या ही जास्त वाढत होती. कारण का, तर या ठिकाणी लहुजी बुवा वस्ताद जे आहेत तर यांच्या मार्फत, लहुजी बुवा वस्ताद साळवे, तर यांच्या मार्फत मुलींची संख्या ही लक्षणीय वाढ होत होती, ती पण विशेषतः अस्पृश्य समाजातील. मग या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत होत्या. कशा, तर शिकवण्याकरिता त्यांना लांबचा प्रवास चालत जावं लागत होता. आणि त्या दरम्यान हे समाजकंटक जे आहे तर हे कट्ट्यावर बसून शेण फेकायचे, प्रसंगी चिखल फेकायचे, दगड मारायचे, प्रसंगी चपला मारायचे. मग सावित्रीबाई फुले जाताना आपल्या बॅगमध्ये 2-1 साडी घेऊन जायच्या. अंगावरची साडी तिथं चेंज करणे, शिकवत असताना नवीन साडी, परत येताना खराब झालेली साडी परत अंगावर घालून यायच्या. मग इथं फक्त हे सनातनी मंडळी आणि हे जे कंटक आहे समाजकंटक, हे फक्त शिव्या देत नव्हते, चिखल आणि फक्त शेण टाकत नव्हते, तर हे शिव्यांची लाखोली वाहत होत्या.
अर्थात जाताना स्त्रिया सुद्धा त्यांना शिव्या देत होत्या. मग ही अवहेलना एवढ्या मोठ्या महान सुधारकेची का व्हावी इथं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्लेगची साथ ही 1896-97 गोष्ट आहे. प्लेगची साथ ही 1897 मध्ये आली होती आणि 1896 मध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला बघूया 1896चा प्रचंड मोठा दुष्काळ आणि 1897 मध्ये प्लेगची साथ. तर ब्युबॉनिक नावाचा व्हायरस लॉरेन्स दुसरा यांनी काय केलं होतं, तर हाँगकाँगमधून बॉम्बे प्रांतात धान्य आणलं होतं जनता उपाशी मरू नये याच्यासाठी. आणि धान्य आणलं असताना त्यांनी काय केलं, तर त्या धान्यामध्ये एक व्हायरस आला होता. त्या व्हायरसचं नाव लक्षात ठेवा, ब्युबॉनिक आहे. परीक्षेला अजूनपर्यंत विचारलेलं आहे, परंतु येण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. आणि यामध्ये जवळपास 1 कोटीच्या घरामध्ये लोक हे प्लेगच्या साथीला बळी पडलेले होते. 1907 मध्ये जवळपास मेलेल्यांची संख्या ही 13,15,000च्या आसपास होते. आता हे एक संदर्भ आहे मराठी विश्वकोशातून. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी काय केलं, तर आपला स्वतःचा मुलगा डॉक्टर यशवंत हे ब्रिटिश आर्मीमध्ये डॉक्टर होते आणि ते दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्व्हिस करत होते किंवा तिथल्या ब्रिटिश आर्मीमध्ये काम करत होते. यांना तार करून परत पटकन बोलावलं आणि तार करून पटकन बोलावल्यानंतर त्यांनी काय केलं, तर भारतामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं म्हणजे ते रजा घेऊन आले आणि समजावून सांगितलं की आपल्याला आता समाज सुधारणावादी कामाला सुरुवात करावी लागणार आहे. त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे की 9 फेब्रुवारी 1897 मध्ये मुंबईतून गिरणी कामगारांचे जनक किंवा गिरणी मालकी गिरणी कामगार किंवा गिरणी संस्था ह्या गिरण्यांचे जनक किंवा संघटनांचे जनक म्हटलं जातं त्यांना, नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्लेगच्या रोगांशी सामना करता करता आणि समाजसेवा करता करता मृत्यू झालेला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी ही आपल्यावरती आलेली आहे. त्यावेळी डॉक्टर यशवंत यांना माहित होतं की प्लेगचा रोग किती भयंकर आहे. त्यांनी सांगितलं, आई तुला वेड लागलं की काय. परंतु सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं की कदाचित तुझे वडील जर असते अर्थात तात्यासाहेब जर असते तर तुला पहिल्यांदा फटकावलं असतं आणि सांगितलं असतं की हे काम तुम्हाला करावं लागणार आहे, म्हणजे ओरडले असते आणि अशा प्रकारचे नकारार्थी शब्द तुमच्याकडून अपेक्षित नव्हते असं सांगितल्यानंतर थोडंसं इमोशनल झाले आणि मग काय केलं, तर आपल्याला कामाला लागलं पाहिजे. कारण का, तर ह्या जनता जे आहे म्हणजेच काय, तर पेठेमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी चांगल्या फॅसिलिटी मिळू शकतात, ॲम्ब्युलन्स मिळतात, मेडिसिन मिळतात, डॉक्टर मिळतात. पण पुणे आणि पुण्याच्या आसपास असणाऱ्या बहुजन आणि अस्पृश्य लोकांसाठी ना मेडिकल आहेत, ना डॉक्टर्स आहेत, ना ॲम्ब्युलन्स आहे, ना राहण्याची ना हॉस्पिटलची सोय आहे. मग अशा लोकांसाठी आपण आता काम करायचं आहे. आणि म्हणूनच काय केलं होतं, तर या सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. ती कुठं केली होती, तर पुण्यामध्ये हडपसर नावाचा एक एरिया आहे. ठीक आहे, माझं भाग्य आहे की मी अशा एरियामध्ये राहतो की महात्मा ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक कार्य आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचं वैद्यकीय कार्य याचा सर्वात मोठा साक्षीदार असणारा तो भाग आहे. तर हडपसर एरियामध्ये ससाने नगर नावाचा एक भाग आहे छोटासा. आणि यामध्ये अर्थातच इथं एक अफवा पसरवली होती की ती देवीच्या रोगाची साथ आहे. ठीक आहे, ऍक्च्युली ती प्लेगची साथ होती. मग यशवंत फुले जे आहे तर यांचे सासरे ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांनी काय केलं, तर आपली जमीन जी होती ती जमीन त्यांना काय केली, हॉस्पिटलसाठी दिली. आणि त्या हॉस्पिटलसाठी दिलेल्या जमिनीमध्ये त्यांनी झोपडी वजा हॉस्पिटल्स उभा केलं, म्हणजे छोटे छोटे झोपड्या सुरू केल्या. कारण का, तर एकाच झोपडीमध्ये अनेक रुग्ण आपल्याला ठेवता येत नाहीत, कारण प्लेगची साथ परत एकदा पसरू शकते आणि जास्त प्रमाणामध्ये पसरू शकते. अशा पद्धतीनं हडपसरच्या त्या मोकळ्या जमिनीवरती इथं सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर यशवंत यांनी झोपडी वजा हॉस्पिटल सुरू केलं. खरंच ॲक्च्युली सांगायचं तर ह्या गोष्टी खूपच इमोशनली आहेत आणि त्यावेळेचं हे काम फक्त याच लोकांनी करू जाणं, आता नंतर कोणाला कडून हे होणं शक्य नाही. तर प्लेगची लागण कशा पद्धतीनं झाली होती, सावित्रीबाई फुले यांनी काय केलं, तर मुंडवा या भागामध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा एक महार समाजातील मुलगा होता. तो 8 वर्षाचा होता, केवळ 8 वर्षाचा होता. सावित्रीबाई फुले रोज काय करायच्या, तर घराच्या बाहेर निघायच्या आणि ज्या अस्पृश्य किंवा बहुजन समाजामध्ये ते ज्यांना डॉक्टर नाहीत, मेडिकल नाही, हॉस्पिटल नाही, ॲम्ब्युलन्स नाही आणि मेडिसिन्स अवेलेबल नाही, ट्रीटमेंट नाही, अशा लोकांना ते उचलायचं आणि त्या झोपडीवजा हॉस्पिटलमध्ये आणायचं आणि तिथं डॉक्टर यशवंत त्यांना मदत करत होते किंवा त्यांना वैद्यकीय सेवा पुरवत होते आणि सावित्रीबाई फुले रुग्णांना आणण्याचं काम करत होते. एक दिवस असा आला की त्या दिवशी मुंडव्यापासून जवळपास 8 किलोमीटर पर्यंत सावित्रीबाई फुले यांनी डॉक्टर यशवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट करण्यासाठी इथं पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातील एका 8 वर्षाच्या मुलाला खांद्यावरती टाकलं आणि खांद्यावरती टाकून त्या 8 किलोमीटरचा प्रवास चालत आल्यानंतर संध्याकाळी त्यांना जाणवलं की आपल्याला सुद्धा प्लेगची लागण झालेली आहे. म्हणजे समाजसेवा करता करता आपण ही
त्या समाजामध्ये विलीन होऊन जाणं याच्यासारखं सौभाग्याचं काम दुसरं कोणतंच नाही. तर अशा पद्धतीनं मुंडव्याच्या दलित वस्तीतील पांडुरंग हा होता. जवळपास त्यांचं वय होतं 8 वर्षाचं आणि 11 वर्षाचं वय होतं. आणि ह्या 11 वर्षाच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीमध्ये गुंडाळलं आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केलं तर ससाणे नगरपर्यंतचा 8 किलोमीटरचा मुंडवा ते ससाणे नगरचा हा एरिया किंवा तो जो भाग होता तो पायाखाली तुडवत त्या तिथं दाखल झाल्या. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जे आहेत तर यांनी काय केलं तर शेवटच्या अखेरपर्यंत त्यांनी रुग्णावरती सेवा करण्यामध्ये आणि रुग्णांची सेवा करण्यामध्ये आपलं आयुष्य अगदी दावणीला लावलेलं होतं. अगदी यशवंत डॉक्टर यांच्या मदतीनं रुग्णावरती सेवा किंवा रुग्णावरती ट्रीटमेंट करण्याचं हे शेवटचं काम करत होत्या. अशाच पद्धतीनं त्यांचा जो मृत्यू आहे तर तो 10 मार्च इथं 1897 मध्ये प्लेगच्या साथीनं झाला. बरं, एवढ्यावरतीच डॉक्टर यशवंत थांबले का? या देशाने किंवा या महाराष्ट्राने महान समाजसेविकेला या 10 मार्च रोजी हरवलेलं होतं. ठीक आहे, आपल्यातून त्या नव्हत्या किंवा संपलेल्या होत्या. परंतु डॉक्टर यशवंत यांना वाटलं की आपल्या आईने जे काम सुरू केलेलं होतं त्या कामाला परत एकदा आपण सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून 1905 मध्ये पुन्हा एकदा प्लेगची साथ आली, पसरायला लागली. त्यावेळी डॉक्टर यशवंत यांनी आपल्या जीवाची पर्वा नाही केली किंवा झालेलं पूर्वाश्रमीचं जे काय दुःख होतं हे सगळं झिटकारलं आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा आपल्या आई आणि वडिलांसारखा त्यांनी पुन्हा एकदा चालू ठेवला. आणि 13 ऑक्टोबर 1905 मध्ये प्लेगच्याच साथीमध्ये डॉक्टर यशवंत यांचं निधन झालेलं होतं. राहिल्या त्या एकट्या फक्त राधाबाई किंवा लक्ष्मीबाई, ज्या फुलेवाड्यामध्ये अखेरचा श्वास तिथं घेत होत्या. अर्थातच त्यांना जेवणासाठीचे सुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं लिहिलेलं साहित्य त्यांनी रद्दीमध्ये विकलं प्रसंगी आणि काही दिवस आपला उदरनिर्वाह चालवला. परंतु एक दिवस असा आला की त्यांना खाण्यापिण्याचं सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम सुरू झाले. एव्हन त्यांनी देह तिथंच ठेवला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुनेने. आणि शेवटी महानगरपालिकेने त्यांचा अंत्यविधी हा केलेला होता. तर ही महान पुरुषांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडत होत्या. ठीक आहे, थोडीशी आणि छोटीशी एक सूचना तुम्हाला सांगायची आहे की माझ्यासोबत शिकवणारे जे सहकारी आहेत तर त्यापैकी पहिले जे सर आहेत हे संजय पहाडे सर, यांच्या बॅचवरती साधारणतः 80% पर्यंत डिस्काउंट आहे. गणिताचे बादशाह, गणिताचे सुलतान, इतिहासाच्या भाषेमधून मी त्यांना या पदव्या देऊ इच्छितो. आणि एक चॅलेंज आहे की गणिताचा कोणताही प्रॉब्लेम तुम्ही जर यांना पाठवला तर विदिन अ मिनिट, विदिन अ सेकंड तुम्हाला त्याचं सोल्युशन. मग पैकीच्या पैकी जे 15 प्रश्न विचारले जातात ना तर याची पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची ताकद ह्या सरांच्या बॅचमध्ये आहे. अवश्य तुम्ही, एक आहे की तुम्हाला प्ले स्टोअरवरून त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. काय आहे तर संजय पहाडेज मॅथ्स अँड रिझनिंग या नावाचं ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करा. किंवा तुम्हाला नंबर दिलेला आहे संजय सरांचा, यावरती तुम्ही फोन करून त्यांच्या बॅचबद्दलची सगळी माहिती मिळवा. पण 15 पैकी 15 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जमण्यासाठी प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शनासाठी मॅथ्ससाठी तर मी तुम्हाला याच सरांचं नाव सजेस्ट करेन. आणि दुसरे आमचे सहकारी आहेत सचिन शिंदे सर. मॅप अर्थातच मॅप असेल किंवा नकाशा असेल तर नकाशाचे अनभिषिक्त सम्राट सचिन शिंदे सर. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कंटेंट वाचण्याची गरज लागणार नाही. नकाशाच्या माध्यमातून सरांनी जर एकदा शिकवलं, यूट्यूबला तुम्ही जाऊन बघा त्यांचे लेक्चर, यूट्यूबला आहे. प्ले स्टोअरवरून त्यांच्या बॅचसाठी तुम्हाला जॉग्राफी बाय सचिन शिंदे सर अशा लोगोवाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यांचे ॲप्लिकेशन 2-3 झालेले चुकून, परंतु हे एक ॲप्लिकेशन आहे अशा लोगोवालं, ते योग्य ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यांच्या सगळ्या बॅचेस तिथं तुम्हाला दिसून येतील, राज्यसेवा, कंबाईन किंवा वेगवेगळ्या परीक्षांसाठीच्या. आणि चांगला डिस्काउंट आहे, नवीन वर्षाच्या निमित्ताने जवळपास 20% डिस्काउंट आहे. या सगळ्या सवलतींचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि अजून एक आहे की 15 पैकी 15 प्रश्न बरोबर यांच्याच नोट्समधून किंवा यांच्याच शिकवण्यामधून येतात. जशा पद्धतीने मी इतिहासाची हमी देतो की प्रश्न इथून येणार आहे आणि तो प्रश्न येतोच, तशा पद्धतीने हे सोल्युशन जबरदस्त सांगतात. परीक्षा झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये सोल्युशन महाराष्ट्रातला कोणता शिक्षक सांगत नाही, आजचा माझा शब्द आहे ते हे सांगतात. आणि त्याचबरोबर 15 पैकी 15 प्रश्न इथूनच येतात. म्हणून यांचं ॲप्लिकेशन आहे जॉग्राफी बाय सचिन शिंदे सर, यांचं ॲप्लिकेशन आहे संजय पहाडे सर मॅथ्स अँड रिझनिंग. हे दोन्ही ॲप्लिकेशनमधून तुम्हाला दोन्ही सरांचे नंबर्स मिळालेले आहेत. तर कोर्स घेण्यासाठी दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि दोघांचाही कोर्स केला तर तुम्हाला 15-45 मार्कांची तयारी. बाकीचे 5-5 प्रश्न इथून तिथून करा. इतिहास, भूगोल आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न इथून तर आले तुमचे. ठीक आहे, सावित्रीबाई फुले यांच्या कामाकडे परत एकदा आपण काय करतोय, वळत असताना सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा पाहणं खूप गरजेचं आहे. मग ग्रंथसंपदेमध्ये तुम्हाला प्रश्न
विचारतात की खालीलपैकी कोणते ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले होते, तर काव्य फुले 1854 मध्ये, त्यामध्ये टोटल 41 कविता आहेत आणि 41 कवितांपैकी सर्वात सुंदर जी कविता आहे तर शिवदर्शन ही नावाची कविता आहे. तर काव्य फुले कथासंग्रह किंवा त्यांचा कविता संग्रह. 52 कशी सुबोध रत्नाकर 1892 मध्ये लिहिलेला होता हा कविता. मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे म्हणजेच विषय काय असायचे त्यांच्या भाषणामध्ये, तर उद्योग, कर्ज, व्यसन, सदाचार आणि विद्यादान हे विषय असायचे. त्याच्यावरती जबरदस्त भाषणं गाजलेली होती. संपादक होते नारो बाबूजी महागट पानसरे पाटील, हे एकच नाव आहे, त्यांनी हे प्रकाशित केलेलं होतं. सावित्रीबाई यांची भरणे आणि गाणी ही खूपच प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांची जी भाषणं होती तर ह्या भाषणांचं संपादक पद किंवा भाषणं संपादक करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले यांच्याकडे होते. 1856 मध्ये त्यांच्या भाषणांचं संपादक सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या राजगादीवरील असणाऱ्या ताराराणी ज्या आहेत तर यांची काव्य रचना यांच्यावरती सावित्रीबाई फुले यांनी केली होती. मग तुम्हाला माहित आहे की 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरती जाऊन महाराजांची पहिल्यांदा जर जयंती साजरी केली असेल तर शिवाजी महाराज यांच्यावरती पहिल्यांदा काव्यरचना कोणी केली असेल तर ते शिवदर्शन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती काव्यरचना सावित्रीबाई फुले यांनी केली होती. ठीक आहे, पुढे जात असताना आपण बघतोय 1854 मध्ये काव्य फुले हा पहिला कविता संग्रह सावित्रीबाई फुले यांचा प्रकाशित झालेला होता. ठीक आहे, हे काव्य फुले 1854 चा. पुढे जाऊया अजून. काव्य फुले हे नाव अतिशय समर्पक होतं. आता काव्य आणि फुले, मग तुमच्या लक्षात आलं असेल की इथं फुले का म्हटलेलं आहे, तर यांच्या नावातच फुले हा शब्द एकाच वेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. मग दोन गोष्टी कोणकोणत्या आहेत? फुले हे नाव त्यांच्या घराण्याने म्हणजेच वडिलोपार्जित फुलांचा जो व्यवसाय होता, ॲक्च्युली महात्मा ज्योतिबा फुले यांचं आडनाव मूळ गोरे होतं, परंतु फुलाचा व्यवसाय करत होते आणि म्हणून त्यांचं नाव फुले झालेलं होतं. तर वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय होता, अशा पद्धतीने त्यांना फुले नाव मिळालं. आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भावविश्वामध्ये किंवा त्यांच्या सहजीवनामध्ये असल्यामुळं त्यांचं फुले आडनाव हे सावित्रीबाई फुले यांना परत एकदा साजेसं झालेलं होतं, म्हणून फुले हा शब्द त्यांनी वापरलेला होता. सावित्रीबाई फुले यांची विशेषता काय सांगता येते आपल्याला, तर महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली स्त्री होती. पहिल्या चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचाच गौरव केला जातो. त्यांचा जन्मदिवस जो आहे तर हा स्त्री मुक्ती दिन म्हणून पाळण्यात येतो, साजरा केला जातो. म्हणूनच तुम्हा सर्व महिला, मुली आणि स्त्रिया यांचं कर्तव्य आहे की कमीत कमी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळपास त्यांचे फोटो जरी नाही लावता आले किंवा नाही ठेवता आले, मला माहिती आहे तुमच्या घरी खूप साऱ्या जेवढ्या मुली पाहतात तुमच्या घरी फोटो आहेतच सावित्रीबाई फुले यांचं, आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आपण काय करतोय तर तुमच्या उद्धारकर्त्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा फोटो लावलेला आहे आणि त्याचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेत असता जेव्हा घरामध्ये राहता. ठीक आहे, परंतु आपले प्राथमिक कर्तव्य काय राहतं की त्यांची संपूर्ण माहिती आपल्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या पुढच्या जनरेशनला सांगत असताना समाज सुधारकांचं काम सांगा, तुमची जनरेशन अशी खूप चांगली फुलासारखी डेव्हलप होईल. कारण का तर त्यांना हे जर काम समजलं तर त्यांना सध्याचं आयुष्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं समजून जातं. ठीक आहे, धनंजय कीर, मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं, धनंजय कीर हे असे एक आत्मचरित्रकार आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातील सगळ्याच महापुरुषांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ते सांगतात 19व्या शतकामध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाईंसारखे अन्य आदर्श उदात्त उदाहरण क्वचितच आढळून येईल. तुम्हाला हे शब्द किंवा हे कलर हा तुम्हाला दिसतो की नाही माहित नाही, परंतु मी तुम्हाला समजावून सांगतोय. आणि पंडिता रमाबाईंचे पांडित्य आणि भरारी त्यांच्या ठाई नसेल, परंतु मांगल्य, धडाडी, निर्व्याज मानवता याबाबत पंडिता रमाबाई यांची बरोबरी त्या कधीच करू शकलेल्या नव्हत्या. म्हणून सावित्रीबाई फुले या इतर समाजसुधारकांच्या बाबतीमध्ये कितीतरी श्रेष्ठ ठरतात आणि म्हणूनच आपण इतर समाजसुधारकांच्या बाबतीमध्ये किंवा तुलनेमध्ये सावित्रीबाई फुले यांना सर्वोच्च किंवा अग्रणी असं म्हणतो. पुढे आहेत अजून एक व्यक्ती, सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील. काय सांगतात
तर सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेलं सर्वोदय कार्याची जी तुलना आहे, तर तुलना करता येण्यासारखी उदाहरणं 19व्या शतकातच काय 18व्या शतकात मध्ये सुद्धा आपल्याला सापडणार नाहीत, असा सत्यशोधक इथं पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. थोडं पुढे जात असताना डॉक्टर मा गो माळी स्त्री मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या म्हणून त्यांचा गौरव करतात. लक्ष्मण कराळे ह्या ज्या आहे तर ह्या अगदी सावित्रीबाई फुलेंचा विद्यार्थी होता लक्ष्मण कराळे. ठीक आहे, तर सावित्रीबाईंसारखी दयाळू प्रेमळ अंतःकरणाची स्त्री अजूनपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलेली नाही. ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावरती प्रेम करतात. हे इथं लक्ष्मण कराळे यांचं अर्थात विद्यार्थी आहेत आणि त्यांचं वाक्य होतं. डॉक्टर बाबा आढाव काय सांगतात, तर सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन हे क्रांतिकारक होते आणि त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा आपल्याला घेता येऊ शकते. गबा सरदार काय सांगतात, चूल आणि मूल यात गुंतून न पडता घराचा उंबरठा ओलांडणारी व सामाजिक कार्यामध्ये भाग घेणारी स्त्री म्हणजेच सावित्रीबाई फुले होते. अशा पद्धतीने ह्या व्यक्तींनी महान समाज सुधारकेचा केलेला हा छोटासा एक मोठा गौरव होता, जो आपल्या छोट्याशा याच्यामध्ये सांगितला होता. सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्य यांच्याशी संबंधित असणारी काही ठिकाणं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या ठिकाणांना जर तुम्ही व्हिजिट केली तर स्वतःला धन्य मानण्यामध्ये काहीही व्यर्थ नाही. तर महात्मा फुलेवाडा हाच आहे की ज्याच्यामध्ये पवित्र स्मृती, पवित्र आठवणी आणि पवित्र जागा आहे की त्यांच्या कार्याची अजून सुद्धा आपल्याला कुणकुण लागून जाते. सावित्रीबाई फुले यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता हे नायगावचं ठिकाण आहे, नायगावचं घर आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याने अखंड भारतातील स्त्रियांना बांधली जाणारी जी गुलामगिरीच्या बेड्या होत्या तर हे तोडण्याचं काम जिथून केलं होतं हाच आहे भिडेवाडा. ह्या भिडेवाडा. मग तुम्ही सगळेजण दगडूशेठ गणपतीला जशा पद्धतीनं वंदन करता तशाच पद्धतीनं पाठीमागं राऊंड करायचं, हात जोडून फक्त फिरायचं, तर ही तुम्हाला भारतातील स्त्रियांच्या उद्धारकर्त्यांची एक जागा दिसते. ह्या जागेला सुद्धा वंदन करा. दुसरी गोष्ट आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य समाजासाठी पहिल्यांदा वेताळपेठेमध्ये जी शाळा सुरू केली तर हीच ती शाळा आहे. ही शाळा आज जरी अस्तित्वात नसली तर त्यावेळेचा हा फोटो दाखवण्यात आलेला आहे. 1852 मध्ये संस्कृत किंवा डेक्कन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅन्डी यांनी ज्या फुले दाम्पत्याचा सत्कार ज्या ठिकाणी केलेला होता तर हाच तो वाडा आहे ज्याचं नाव आहे विश्राम बाग वाडा. आणि या विश्राम बाग वाड्यामध्ये त्यांनी सत्कार करत असताना सांगितलं होतं की खरंच सावित्रीबाई फुले या योग रागिणी आहेत की ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रत्येक कामामध्ये मदत केलेली होती. 1868च्या दुष्काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांना आपला पाण्याचा हौद खुला करून दिला होता. इथं जाती व्यवस्थेला तोडण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा इथं केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की फुलेवाड्यामध्ये अशा पद्धतीनं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक स्मारक बनवलेलं आहे. नक्कीच तिथं व्हिजिट करायला कोणीही विसरू नका. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धारिका, स्त्री उद्धारिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आपण अगदी त्यांना साष्टांग दंडवत घालून आपण त्यांच्या कार्याची महती सांगून आपण स्वतः धन्य करत आहोत. किमान त्यांचं केलेलं काम जे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडतो तर शेवटपर्यंत बघून तुम्ही लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा छोटीशी सूचना आहे की हिस्ट्री बाय सचिन गुळी या ॲप्लिकेशनमध्ये कंबाईनची पूर्वपरीक्षेची बॅच आहे, त्याचबरोबर आधुनिक भारताचा डिपार्टमेंटची बॅच आहे, पोलीस डिपार्टमेंटची, आणि त्याचबरोबर समाज सुधारकांची बॅच आहे. या संपूर्ण बॅचेसमध्ये तुम्हाला इतिहास जो आहे तो अत्यंत 15 पैकी 15 प्रश्न पाडण्याची ताकद आपल्या इतिहासामध्ये आहे. त्याच्यासाठी मी दिवस रात्र काम करायला तयार आहे. फक्त तुम्ही काय करायचं तो अभ्यास करायचा आहे. आणि नवीन वर्ष गेलेलं आहे, जुनं वर्ष गेलेलं, नवीन वर्षाचं स्वागत केलेलं तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉयमेंट करता. तब्येतीची काळजी घ्या. जे निगेटिव्ह विचार करणारी लोक आहेत तुमच्या अवतीभोवती त्यांना खूप लांबपर्यंत सोडा. खूप सारी लोक त्रास देत असतात, ह्या लोकांना टोटल स्किप करा, ब्लॉक करा. जवळचं असेल तर समजून सांगा, ऐकत नसेल तर कानाखाली द्या, जरी ऐकत नसेल तर टोटल स्किप करून टाका. खूप सारे हातखंडे वापरता येऊ शकतात. तुम्ही सक्सेस व्हायचं जर असेल ना तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तिथं उपाय किंवा कोणत्याही प्रकारची उपाययोजना करणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय कोणतेही सक्सेस आपल्याला मिळवता येत नाही. आणि मला आज
या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्याकडून एक प्रॉमिस घेणार आहे, पण ते शेवटी घेतो. आता मात्र ह्या बॅचेसची माहिती घेतो. आणि तुमचं सर्कल, तुमचं मित्र, तुमचे नातेवाईक हे असेच ठेवा जे तुमच्या प्रगतीबद्दल बोलतात, जे तुम्हाला पुश करतात. निगेटिव्ह बोलणारी लोक टोटली स्किप करा. योग्य मार्गदर्शकाची खूप गरज असते मित्रांनो. आजकाल हे कोणी घेत नाही. प्रत्येकजण स्वतःला खूप शहाणा समजत असतो, परंतु आपल्या चुका कधीच लक्षात येत नाही. चुका लिहा की गेल्या वर्षी काय केले होते आणि यावर्षी आपल्याला त्या चुका अवॉइड कशा करता येतात. आणि सगळ्यांना सांगून द्या की तुमचं टार्गेट हे आहे, आणि सगळ्यांना सांगून द्या की 2023 मध्ये मी अधिकारी असणार आहे, माझ्याकडे एक पोस्ट असणार आहे. दिस इज द प्रॉमिस. आणि हे प्रॉमिस सगळ्यांना करून टाका. आणि जेव्हा तुम्ही हे सांगता ना, त्यावेळी तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी येऊन राहते की मी 10 लोकांना सांगितले ना, ते 10 लोक मला काय करतील, नावं ठेवतील. मग मी हे पळवलं पाहिजे, माझं स्पीड पळवलं पाहिजे, अभ्यास जास्त केला पाहिजे. म्हणून शेवटी जाता जाता लक्षात ठेवा की स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही आपल्या जिवंतपणाची लक्षणं आहेत. स्वतःचा एवढा विकास करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे असं काही करा की दुनिया तुमच्यासारखं करायला मागं लागेल. असा अभ्यास करा की दुनियाने तुमच्याकडे बोट दाखवलं पाहिजे की अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्यासारखा करायचा आहे. अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत हे पाहिजे. आणि लेक्चरच्या शेवटी मी तुमच्याकडून एक प्रॉमिस मागतोय की 2023 मध्ये तुमची पोस्ट ही आमच्यासाठी गुरुदक्षिणा असणार आहे. आणि जर तुम्हाला हे प्रॉमिस द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस करून लिहा. म्हणजे तुम्ही मला प्रॉमिस दिला, आणि तुम्ही प्रॉमिस दिलं तर मग तुमच्याकडून मी ते अपेक्षा ठेवतोय. आणि हे अपेक्षा आहे की तुमची पोस्ट 2023 मध्ये नक्कीच असणार आहे. त्याच्यासाठी इतिहासाच्या बाबतीमध्ये मी पूर्णतः मदत करत राहतोय. जॉग्राफीच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी सचिन शिंदे सर सांगतात. मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये संजय पहाडे सर सांगतात. 3 विषयाची तयारी तुम्हाला इथंच तंतोतंत करून घेतली जाते. बाकीचे विषय तुम्हाला तुमच्या हिमतीवरती सुद्धा करता येऊ शकतात. बाकीच्या मदतीसाठी आम्ही लोक आहोतच, परंतु आम्हाला आमचं प्रॉमिस पाहिजे. तुम्ही म्हणाल प्रयत्न करतो, आम्हाला प्रयत्न नको आहेत. आम्हाला 100% श्युअरिटी पाहिजे की तुमची पोस्ट ते आमच्यासाठी सर्वात मोठी 2023 मधली ही गुरुदक्षिणा असणार आहे. आणि या नवीन वर्षाचं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा असतील. हॅपी न्यू इयर. ताकदवान रहा, अभ्यासू रहा, चिकित्सक रहा, तंदुरुस्त रहा, हेल्दी रहा, आरोग्यदायी रहा. आणि त्याचबरोबर एवढा अभ्यास करा की तुमची पोस्ट 2023 मध्ये MPSCनं स्वतः तुमच्या गळ्यामध्ये ती पोस्ट टाकली पाहिजे. एवढा अभ्यास करा. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. बी हॅपी, बी स्माइल. थँक्यू.